पोलिसांवर देखील दगडफेक झाली। 4 DCP अतिशय गंभीररित्या जखमी आहेत। काही लोकांना दगडांनी दगडफेक केल्यामुळे जखमी झालेत। काही लोकांना तर मला समजलं की कुऱ्हाडीचा वार देखील त्या ठिकाणी केला, हत्यारं होती, पेट्रोल बॉम्ब टाकले गेले आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती। कारण एका भागामध्ये दरवेळेला 100-150 टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमिनपुरा भागामध्ये, पण त्या दिवशी काल एकही गाडी तिथे पार्क नव्हती, परंतु इतर टू व्हीलर गाड्या आणि 4 व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली। हॉस्पिटलला लक्ष केलं, तिथे एक 5 वर्षाची मुलगी बाल बचावली। त्या वेगवेगळ्या पद्धतीने जे नागपूरमध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न ज्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये झाला आहे त्यातनं मग पुढं दोन समाजामध्ये द्वेष निर्माण झाला आणि ज्या ठिकाणी द्वेष निर्माण झाला त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। खरं तर माननीय मुख्यमंत्री माननीय नितीन गडकरीजी आम्ही सर्वांनी नागपूर शहर शांत ठेवण्याचं आव्हान आपल्या माध्यमातूनही केलं आहे आणि आम्ही आपल्या युनिट माध्यमातूनही करतो आहे। भारतीय जनता पार्टीचं युनिट नागपूर शहराला शांत ठेवण्याकरता पूर्ण वेळ काम करत आहे। सरकार म्हणून सुद्धा आमचं जे प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, बाकी सर्व प्रशासनाचे आमचे अधिकारी कर्मचारी हे वस्त्यामध्ये जाऊन समाजाला शांत ठेवण्याचाही प्रयत्न करतो आहे। महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा घटना घडू नये याकरता माननीय देवेंद्रजी लक्ष देऊन आहे। खरं तर मला पोलिसांचं अभिनंदनही करायचं आहे। कालपासून पोलिसांनी ज्या पद्धतीने या घटनेला हाताळलं आहे, खरं तर पोलिसांनी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वेळेवर घटना हाताळल्यामुळं जो काही मोठा नुकसान किंवा 2 गटात मोठा संघर्ष होणार होता तो हाताळण्याचा यशस्वी प्रयत्न पोलिसांनी केला आहे। खरं तर आता यापुढे नागपूर शहरामध्ये ज्या ठिकाणी अशी परिस्थिती, तणावपूर्ण परिस्थिती आहे त्या ठिकाणी योग्य संचारबंदी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने केलेली आहे। कुठेही घटना घडणार नाही याची काळजी पोलीस आणि प्रशासन घेत आहे, शासन घेत आहे। मी स्वतः या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहे। माननीय देवेंद्रजी पूर्ण वेळ आहेत, गडकरीजी आहेत, आमचे सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार सर्व या ठिकाणी या घटनेमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। माझा हात जोडून विनंती सर्व नागपूरकरांना आहे, सर्व समाजाला, सर्व धर्माला आहे की नागपूरचे संस्कार, संस्कृती जी विरासत आहे ती सर्व धर्म, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची आहे। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण सर्व एकत्र येऊन नागपूरचा एक सांस्कृतिक इतिहास जपला आहे। तर हा सांस्कृतिक इतिहास नागपूरच्या भूमीमध्ये हा कायम राहावा, आपला सलोख हा कायम राहावा याकरता सर्व जनतेने, सर्व समाजाने, सर्व संघटनांनी, आमच्या शासनाच्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी सर्वांनी म्हणून या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य आम्हाला करायचं आहे। विरोधी पक्षांनाही माझी विनंती आहे की या घटनेला पॉलिटिकल पाहू नये, राजकीय बघू नये। या घटनेला त्या ठिकाणी समाजकंटकाकडून जी घटना झाली आहे ते मुख्य आरोपी असतात, याचा समाजाचा किंवा राजकीय दोष नसतो। त्यामुळं सरकार म्हणून सर्वांनी याच्यामध्ये एफर्ट घेतलेले आहे। विरोधी पक्षाने सुद्धा यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे काही बयानबाजी केली आहे त्यांनाही माझी विनंती आहे की या घटनेला राजकीय करू नये, पॉलिटिकल करू नये। पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याकरता सर्व पक्षांनी काम करायचं आहे। नागपूरमधल्या सर्व पक्षाला मी विनंती करतो, सर्व NGOला विनंती करतो, सर्व संघटनेला विनंती करतो, सर्व राजकीय पक्षांना, छोट्या मोठ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला, सरकारला सहकार्य करावं आणि आपल्या नागपूर शहराचा सांस्कृतिक, पारंपरिक आपली विरासत, आपला संबंध, आपला सलोखा कायम ठेवावा अशी विनंती मी नागपूरच्या सर्व समाजाला, जनतेला करतो आहे।
नाही, पर्याप्त SRP, पर्याप्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे. त्यामुळं पुन्हा अशी घटना होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतलेली आहे, शासनाने घेतलेली आहे आणि पोलिसांचा भरपूर त्या ठिकाणी फोर्स आहे. जास्त आमचं लक्ष सोशल मीडिया अकाउंटवर आहे. सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून जे काही पसरवलं जात आहे त्याच्यावर जास्त आमचं लक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेने, कलेक्टर, आमचे पोलीस आयुक्त यांनी सकाळपासून आपापल्या विभागाचं अभियान त्या ठिकाणी सुरू केलं आहे. तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीनं जेवढा फोर्सची गरज आहे तेवढा फोर्स. तर आता जर तपास सुरू आहे, आपण आज काही कुठल्याही घटनेच्या अंतिम कुठून सुरू झाला आणि कुठं संपला हे आता एवढा लवकर, आज काय जबाबदारी आहे. आज महत्वाचं आहे की नागपूरला शांत करणे, नागपूर शहराला, सर्व समाजाला एकत्र आणणे, सर्व समाजाला सोबत घेऊन जो या घटनेचं मुख्य जसं आपल्या मनात आहे तसं आमच्याही मनात आहे, मूळ शोधून काढणे. तर मूळ केव्हा शोधून काढता येईल, पोलिसांना तसा वेळ दिला पाहिजे. कारण आज पोलिसांसमोर महत्वाचं आव्हान काय की त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणे, संचारबंदी 2-3 दिवसात दूर झाली पाहिजे, वातावरण पुन्हा एकदा सर्व समाजाचा एक झाला पाहिजे आणि सर्व समाजाची जबाबदारी काय की यामध्ये जो कल्प्रिट आहे त्याला शोधून काढण्याकरता प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. देखिए, आज कोई भी अंतिम नतीजे पे पहुंचना पुलिस के लिए, हमारे लिए, सभी के लिए और आपकी प्रेस के लिए भी आज वो हम ब्रीफ करने में के लिए जब तक हम लोग शासन या पुलिस प्रशासन 2-3 दिनों में वहां तक चले जाएगा कि इसमें सोशल मीडिया के माध्यम से या फिर कोई कॉल के माध्यम से, क्योंकि कॉल रिकॉर्ड निकाले जाएंगे, CDR निकाले जाएंगे, सोशल मीडिया के अकाउंट चेक किए जाएंगे, बड़ा वर्क है ये. अंतिम अगर मूल शोधना है, मूल में जाना है तो मुझे लगता है थोड़ा समय पुलिस को देना चाहिए. आज हमारी आप सबकी प्रायोरिटी है, आपकी भी सबकी प्रायोरिटी है कि आज नागपुर को हम शांत रखें, नागपुर के सभी समाजों को शांत रखें. कोई भी सभी NGO ने, सभी संगठन ने नागपुर की जो परंपरा है, नागपुर की जो विरासत है, इतिहास है, इसको लेकर हम काम करें. हमारा शहर बदनाम ना हो. हमारे शहर का नाम बहुत ऊंचा है पूरे देश में. इस शहर को कोई भी एक नजरिया जो इस शहर को देखने का, वो हमें मेंटेन करना चाहिए. इसलिए हमको काम करना है. 2-3 दिन में तो पुलिस के सभी तरह से जिस प्रकार से चौकसी पुलिस कर रही है, सोशल मीडिया की चल रही है, IT से चल रहा है, घास घ्यायला आला होता, औरंगाबाद महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता आणि त्याचं समर्थन करणारा कुणी असेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही. खरं म्हणजे मी हेही सांगेन की या देशातला सच्चा मुसलमान तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही. मग हे समर्थन का करताय? यांचा औरंगजेब कोण लागतोय? नातेवाईक लागतोय का? सगळा सोयरा लागतोय की आणखी कोण लागतोय? आणि म्हणून औरंगजेब हा देशद्रोही आहे, हा राष्ट्रद्रोही आहे आणि म्हणून देशभक्त जनता ही महाराष्ट्रातली त्याला सहन करणार नाही. हे बघा, ही लोकांची भावना जी आहे हा कलंक आहे. हा कलंक पुसला पाहिजे. ही लोकांची भावना आहे, जनतेची भावना आहे. आणि काय आहे? कारण त्यांनी तशा प्रकारचं कृत्य केलंय. त्याचं कौर्य आपण पाहिलं. एकीकडे औरंग्याचं कौर्य पाहिलं आणि शंभूराजांचं शौर्य देखील पाहिलं. अशा शूर राजाचं हलाल करणं आणि म्हणून लोकभावना आहे. आणि म्हणून या लोकभावनेच्या विरोधामध्ये जाऊन जे लोक कायदा हातात घेतील त्यांना बिल्कुल छोड़ना नहीं। कल नागपुर में जो दुर्घटना हुई है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। जो आगजनी हुई है, जहाँ पर कई लोग 2-4 हजार लोग इकट्ठा होकर जो समाज कंटक थे, उन्होंने कई घरों को वहाँ पर मोमिनपुरा है, महाल एरिया है, चिटनीस पार्क है, यहाँ पर इकट्ठा होकर लोगों के घरों को लक्ष्य कर दिया, टारगेट कर दिया, पथराव किया, आगजनी कर दी, वहाँ की गाड़ियाँ जलाई और एक
ऐसे जगह पर उनकी गाड़ियां 100-150 पार्क होती थी। वहां मोमिनपुरा में एक भी गाड़ी खड़ी नहीं की। इसका मतलब ये होता है कि ये पूर्व नियोजित साजिश थी क्या? इसकी भी पुलिस तफ्तीश कर रही है। पुलिस के ऊपर ये तो लोगों के ऊपर हमला किया ही, लोग तो बाल बाल बचे। पुलिस आ गई, फायर ब्रिगेड आ गई, उनकी गाड़ियों को भी लक्ष्य कर दिया, उनको भी टारगेट किया। इसमें 4 डीसीपी लेवल के अधिकारी घायल है, उनको पत्थरबाजी कर दी, उनके ऊपर हथियार से हमला किया है। 30 पुलिस कर्मचारी घायल है। पुलिस जो कानून व्यवस्था बनाए रखने का काम करती है, पुलिस शांति और अमन बनाने का काम करती है, उनके ऊपर हमला करना, इसका मतलब कानून पर हमला करना और कानून को हाथ में लेना है। और इसलिए ऐसे समाज कंटक जो है, ये जो दो समाज में दूरी निर्माण करना, विद्वेष फैलाना, अशांति फैलाना, कम्युनल राइट करना, ये सब सोचकर समझकर जो काम कर रहे हैं समाज कंटक, उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा। उनके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी। स्वयं मुख्यमंत्री बार बार इस घटना का जायजा ले रहे हैं। पुलिस विभाग पूरी तरह इसकी रूट तक जाएगी। इसके पीछे कौन है, क्या राजनीति है, और किसी को भी छोड़ेगी नहीं, कड़ी कार्रवाई करेगी। अभी मतलब 5 FIR हमने दाखिल किए हैं अभी तक, जो भी FIRs और जहाँ जहाँ एरियाज में हुई हैं, उसके अलावा 50 लोगों से ज़्यादा हम लोगों ने कस्टडी में लिए हैं अभी तक। जैसे सर ने बताया, जो घटनाक्रम बता चुके हैं, आएगा ना इंक्वायरी में पूरा अंतिम, जब तक पुलिस का जब तक अंतिम आता नहीं, तब तक कोई भी घटना को कहाँ से शुरुआत हुआ, कहाँ खत्म हो रही है, इसको तपास की दृष्टि से बताना ठीक नहीं। लेकिन पुलिस ने शुरुआत अच्छी की है। पुलिस ने सब कुछ पुलिस बहुत आगे जा चुकी है। सोशल मीडिया पे ट्रैकिंग बहुत हो चुका है। CDRs बहुत अच्छे से निकाले जा रहे हैं। पुलिस का संचार बंदी का जिस प्रकार से है वो एकदम सुरक्षित है। नागपुर शहर सुरक्षित ही है, तनावपूर्ण थोड़ी स्थिति है लेकिन अच्छी है। तो मुझे लगता है कि थोड़ा समय देना पड़ेगा। आज हमारी प्रायोरिटी है, आज आपके माध्यम से भी हमारी प्रायोरिटी है कि नागपुर शहर की सारी NGO, सारे दल, सारी पार्टियां, सारे समाज सेवक ये इशू को पॉलिटिकल ना बनाए, ये इशू को समाज को आगे नहीं लाने का प्रयास करें। समाज को एकत्रित लाकर जो ऐसे घटना करने वाले लोगों को दोबारा ऐसा नहीं होना चाहिए, इसलिए हम नागपुर शहर को सुरक्षित रखें, हमारी प्रायोरिटी है। PHP और बजरंग दल का प्रोटेस्ट तो बहुत जगह पे हो रहा था, तो नागपुर में ही क्यों हिंसा हुई? क्योंकि देवेंद्र जी जहाँ से है कि RSS का हेडक्वार्टर जहाँ पे, इसकी वजह से सब कुछ हुआ। देखिए FIR दर्ज हुई है, यही सर्कुलेट हो रहा है बजरंग दल और यशवी के खिलाफ। नहीं, देखिए पुलिस को जो जहाँ आज लगता है वो पुलिस कार्रवाई करती है, चाहे ये पार्टी हो चाहे वो पार्टी हो। तो मुझे लगता है कि नागपुर में क्यों घटना हुई, तो नागपुर में सोशल मीडिया के माध्यम से कुछ वातावरण खराब करने का प्रयास हुआ, घटना हुई है। अब ये घटना नागपुर में क्यों हुई, बाहर क्यों नहीं, इसका पूरी पुलिस जायजा कर रही है। और महाराष्ट्र में भी ना हो, नागपुर में भी ना हो, ये प्रायोरिटी है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।